नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. पहिली बातमी महत्वाची. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. शिंदेच्या शिवसेनेचे वकील आज युक्तिवाद करणार. गेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची उद्या महत्वाची बैठक. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन. बैठकीला देशभरातील प्रमुख 20 प्रतिनिधी राहणार उपस्थित. अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठांचे लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश. बीडच्या वैकुंठवासी महादेव महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात जरांगे सहभागी. धाकटी पंढरी नारायणगडावर महंत महादेव महाराजांना जरांगेंकडून अभिवादन. पुणे महापालिकेत भूसंपादन आणि व्यवस्थापन विभागाचा गलथान कारभार. आयुक्तांची खुर्ची जप्तीच्या उंबरठ्यावर. महापालिकेची मोठी नामुष्की टळली. कचरा वाहतुकीसाठी पुणे महापालिका भाडेतत्वावर घेणार 250 वाहनं. कचरा गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यानं आता वाहनही वाढवणार. हिंगोलीत रस्त्याच्या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा भाजप आमदाराला घेराव. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना घेराव घालत घोषणाबाजी. पालघर वसई विरारमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांसाठी राज्य सरकारकडून सर्वसमावेशक पॅकेजची घोषणा. ढगफुटी सदृश्यामुळे बाधित झालेल्या हजारो कुटुंबांना तातडीने दिलासा देण्यासाठी सरकारचा निर्णय. विद्यार्थ्यांना लोकशाहीचे कृतीतून धडे. मावळ तालुक्यातील माळवंडी ढोरे जिल्हा परिषद शाळेचा कृतीशील उपक्रम. शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब करत मोबाईल ॲप आधारित मतदान यंत्रणाच्या सहाय्यानं मतदान प्रक्रिया. पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात. मेंढ्यांच्या कळपात टेम्पो घुसला. 7 ते 8 मेंढ्यांचा मृत्यू. गोवा मुंबई खासगी बसमध्ये महिला प्रवाशाच्या छळाचा आरोप. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अमरावतीत शालेय मध्यान्ह भोजनावर FDAची करडी नजर. महिन्यातून 2दा होणार अन्नाची तपासणी. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील हिवरा इंगलवाडी मेंद्रा रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर मोठमोठे खड्डे. वाहन चालकांना मोठा त्रास. नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये निसर्ग बहरला. रेणुका माता मंदिर आणि चंद्रेश्वरी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढायला सुरुवात. गडचिरोली 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन. आज पहाटेपासून जिल्ह्यात पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात. लातूर जिल्ह्यात पुन्हा पावसाची जोरदार हजेरी. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं लावली हजेरी. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. कोल्हापूरच्या असनडोलीमध्ये भिंत कोसळली. राधानगरी तालुक्यातील कोनोळीसह धामणी खोऱ्यात अतिवृष्टीची नोंद. पावसामुळे घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणातून एकूण 7112 पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, प्रशासनाचा आवाहन. महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचा आज बंद. BHMS डॉक्टरांना स्वतंत्र नोंदणी. राज्य सरकारचा आदेश. आदेशाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये बिबट्याचा वावर. वन विभागानं लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्या कैद. परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाचं आवाहन. गडचिरोलीच्या शेतकऱ्यांचा दिल्लीत एल्गार. उपराष्ट्रपतींसमोर जमीन अधिग्रहणाचा मुद्दा मांडला. जिल्ह्यातील कोणत्याही प्रकल्पासाठी सुपीक शेती अधिग्रहित करू नये, शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळच्या पांढरकवडा या ठिकाणी जुन्या आर्थिक वादातून वृद्धावर चाकू हल्ला. 500 रुपये का दिले नाही या कारणावरून वाद. पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये चोरट्यानं मोबाईलसह बॅग पळवली. 40,000चा मोबाईल आणि 1,700 रुपयांची रोख असा एकूण 41,700 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानं लंपास केला. बुलढाण्यात चोरीचा गुन्हा उघड. चाकूचा धाक दाखवून लसूण आणि रोकड लुटणारा अवघ्या काही तासात अटकेत. पोलिसांची तत्पर कारवाई. पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरात साप आढळला. मुठा नदी पाण्याचा प्रवाह वाढल्यानं मंदिरात पाणी शिरलंय. सर्पमित्र परेश खांडके यांनी सुरक्षितपणे सापाला निसर्गात सोडलंय. ठाण्यातून धक्कादायक घटना समोर. मामाच्या 1 वर्षीय बाळाचं अपहरण. मामानं लग्न मोडल्याच्या रागातून मूकबधीर भाच्याकडून अपहरण. चिमुकल्याला डोंबिवलीतून एका बंद रिक्षात सोडून आरोपी फरार. अकोल्यातील वान नदीतील दुर्दैवी घटना, बुडालेल्या 20 वर्षीय युवकाचा मृतदेह अखेर सापडला. घटनेमुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला.
कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पुरामुळे शिरडोन नांदणी मार्ग बंद, संरक्षण बॅरिगेड नसल्यानं अपघाताचा धोका. अकोल्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला अटक, 13 दिवसांनंतर स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या. पुण्याच्या शिरूरमध्ये बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक, कारवाईत 35,000 किमतीचे लोखंडी पिस्तूल जप्त, पुढील तपास पोलिसांकडून सुरू. नाशिक जिल्ह्यात बनावट कागदपत्रांद्वारे नामांकित कंपन्यांची फसवणूक, 1.73 कोटींची फसवणूक, पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल. जालन्यात भोकरदन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, 6 जणांना घेतलं ताब्यात, 1.33 लाखांचा मुद्देमाल जप्त. नांदेडमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यावर त्याच्याच 2 वर्गमित्रांनी केला चाकू हल्ला, किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद, हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी. नाशिकच्या ग्रामीण भागात बँकेची थकबाकी दाखवत वसुली करण्यासाठी गेलेल्या पोलिसांकडून शेतकऱ्यांना मारहाण, पोलीस बळाचा वापर करून शेतकरी कुटुंबियांना मारहाण. या होत्या 36 जिल्ह्यातील 36 घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.